नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा, प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल अँड चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत आपल्या मिरचीच्या प्लॉटवर। बघा काय अवस्था आहे मिरचीची। एकतर अवस्था आहे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे व्हायरस आहे आणि न्यूट्रिशन डेफिशियन्सी पण आहे। व्हायरस तर आहेच आहे, पण न्यूट्रिशन डेफिशियन्सी पण आहे। येलो मोजे लीफ कर्ली व्हायरस, पेस्ट डिसीज आणि ही पहा फळांची साईज पण वाढत नाही आहे, ग्रोथ होत नाही आहे। ही पहा पूर्ण फळाची साईज थांबलेली आहे, वाढ अजिबात नाही आहे। धोड मिरची झाली, ही इतकुशी दिसते पण धोड मिरची झाली। कशावरून ओळखायची? यामध्ये बी बघा निघते आहे, टचटच भरलेलं बी। याचा अर्थ काय? हे छोटंसं फळ आहे पण हे परिपक्व झालं आहे। आलं लक्षात? छोटंसं फळ आहे पण हे परिपक्व झालं आहे। याचा अर्थ येथे न्यूट्रिशन मॅनेजमेंट बरोबर होत नाही आहे, दिवस लवकर भरत आहेत, म्हणजे पिकाची फळांची पूर्ण ग्रोथ होत नाही आहे। सांगायचं तात्पर्य फळांची पूर्ण ग्रोथ होत नाही आहे। हे बघा मॅच्युरिटीकडं छोटंसं फळ पण मॅच्युरिटीकडे गेलं, एवढंच फळ होतं हे पण मॅच्युरिटी झाली त्याची। याचं कारण आहे हे पहा, हे पण छोटंसं फळ आहे पण मॅच्युरिटी झालं। किती छोटंसं फळ आहे, एवढंच 2 इंचाचं फळ हे मॅच्युरिटीकडे गेलं। जर समजा ह्याची चांगली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली तर हे 5 ते 6 इंचाचं फळ होतं। तर मॅच्युरिटीकडं हे बघा, हे फळ 1.5 इंचच फळ आहे, 1.5 इंच, फक्त 1.5 इंच फळ आहे पण मॅच्युरिटीकडे गेलं आहे। याचं कारण आहे एकतर बघा हे मुळांचा विकास चांगला नाही, मुळामध्ये इथं वॉटर मॅनेजमेंट भरपूर आहे। बघा मुळांचा ग्रोथच नाही, एवढंसं झाड पण हलतंय, हे लकलक झाड हलतंय लकलक। याचा अर्थ रूट झोन व्यवस्थित नाही आहे, चुंबळ झालेली मित्रांनो, जागेवरच चुंबळ झालेली, याची चुंबळ झाली। एवढ्यातच हे त्याच्या मुळ्या, एवढ्यातच ह्याच्या मुळ्या येतात, मुळ्या खोल गेलेल्या नाही, हे झाड लकलक हलतंय म्हणजे याच्या मुळ्या एकदम वर येतात। तर याचं कारण काय? याचं कारण सांगायचं म्हणजे सुरुवातीपासून जे आपण रोप लावलं, नर्सरीमधून आणून जे रोप लावलं तो पण प्रॉब्लेम आहे। दुसरी गोष्ट, इथं मल्चिंग टाकली पण मल्चिंगवर माती आली, ह्या मातीपासून जे सॉईल इन्फेक्शन आहे ते प्रत्येक झाडावर झालेलं आहे। त्यामुळे इथं